नांदेडच्या कंधार तालुक्यातील घुडजमध्ये शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव घातला। दिवसातून तासभरही कृषी पंपाचा विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले। हाती आलेले पीक मरणाच्या दारात जात असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपअभियंत्याला घेराव घालून जाब विचारला। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मशानभूमीचं काम अर्धवट सोडून 2 कोटींचा निधी इतर कामांसाठी वळवण्यात आला आणि यानंतर नागरिकांनी महापालिकेविरोधात संताप व्यक्त केलेला आहे। दरम्यान बांधकाम खात्याने निधी वळवल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली। नाशिक महापालिकेचं कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे। घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवर गेल्यानं थकबाकीदारांवर कारवाई करण्याबरोबरच जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। बहुचर्चित जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। 174 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी 7,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। पुणे महानगरपालिकेने मालमत्ता थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। कर चुकवणाऱ्या जवाहर मेडिकल कॉलेजच्या डीनचं कार्यालय सील करण्यात आलं, त्यामुळे आता थकबाकीदारांचं धाबदन आणलं। अकोल्यातल्या अनेक भागात अतिक्रमण झाल्यानं वाहनचालक नागरिकांची गैरसोय होते आणि त्यामुळे पालिकेने हॉकर्ससाठी महापालिकेच्या जागेत लाखो रुपये खर्चून हॉकर झोन तयार केलेत। मात्र त्यात हे हॉकर्स जायला तयार नसल्यानं रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले। माळमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी दारुंब्रे गावाची निवड करण्यात आली आणि पुढील 3 वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे। या मिशन अभियानात योजनेची माहिती देण्यात आली। शहापुरातील सगळ्यात वर्दळीचा समजला जाणारा शहापूर आसनगाव रस्त्याचं काम संथगतीनं सुरू आहे आणि त्यामुळे अनेकदा अपघात होत असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। पुणे महानगरपालिकेने मालमत्ता थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जवाहर मेडिकल कॉलेजची 7 कोटींची थकबाकी असल्यानं थेट कॉलेजच्या डीनचं केबिन सील करण्यात आलंय। नोटीस देऊनही कर न भरल्यानं महापालिकेने वसुलीला सुरुवात केली आहे। ब्रिजेच्या शिवतीर्थावर कोट्यवधींचा निधी खर्च करून ऐतिहासिक सुशोभीकरण करण्यात आलं, मात्र त्याची देखभाल होत नसल्यानं शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली। 19 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करून मशाल सुरू कराव्यात अशी मागणी जी आहे ती शिवप्रेमी संघटनांनी केली आहे। हिंगोली शहरात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। आरोग्य विभागाच्या वतीने ही रॅली काढण्यात आली आणि यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका सहभागी होते। यवतमाळच्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना ये जा करणं सोपं व्हावं यासाठी समांतर रस्ता बांधण्यात आला होता, मात्र या रस्त्यावर वाहनांच्या 2 मोठ्या शोरूम्सने अतिक्रमण करून पूर्ण रस्ताच व्यापून टाकला। त्यामुळे हा रस्ता दिसेनासा झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। हिंगोलीच्या सरकळी वरुड ते पुसेगावला जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उघडी झालेली आहे आणि त्यामुळे नाहक त्रास होत असून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भुईवाडीतील महिला मंडळातर्फे वशिष्ठी पूजन करण्यात आलं आणि यावेळी अनेक महिलांनी या पूजेत सहभाग घेत वशिष्ठी नदीची ओटी भरली। वशिष्ठी नदीच्या उपकारांची जाणीव ठेवत नदीची पूजा करण्यात आली। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली। मागील 8 ते 9 महिन्यांपासून निधी अभावी काम बंद होतं, मात्र न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच कामाला सुरुवात झाली। पुणे महापालिकेच्या रस्ता दुरुस्तीसाठी पालिकेने हाती घेतलेल्या मिशन 15 अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामं जवळपास 90% पूर्ण झाली आहेत आणि या प्रमुख 15 रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोदकामं जी ती करता येणार नाहीत असे निर्देश पुणे महापालिकेने दिले। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातल्या केसगळती प्रकरणामध्ये मोठा अपडेट समोर आलाय। केसगळती थांबल्यानंतर आता ग्रामस्थांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला। अनेकांची दृष्टी कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला। प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणाऱ्या वनमजुराला न्याय मिळावा यासाठी सटाणा बागलाणमधील नागरिकांसह सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्यात। पोलीस स्थानकासमोर मोर्चा काढून वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणाऱ्या कवठे गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हळद पीक लागवड उत्पादनातील वाढीबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात खासदार नितीन पाटील यांचीही उपस्थिती होती। पाण्याच्या प्रश्नावरून पुण्यात शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक झाला। डोक्यावर हंडे घेऊन पुण्यातील शिवसैनिकांनी आंदोलन केलं। भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयावर महिलांकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी हंडे भिरकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते।
यशस्वीरित्या प्रशिक्षण पार पडल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच आस्थापनेत रोजगार देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विकास कामांसाठी मुख्य रस्ते खोदले गेलेत. मात्र याआधी राबवल्या गेलेल्या योजना पुन्हा राबवल्या जात असून यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला. या विरोधात नगरसेवक पप्पू देशमुख यांनी रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करत भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. एसटीच्या तिकिटात झालेल्या दरवाढीविरोधात संताप व्यक्त करत कणकवली बस स्थानकात उभाटा पक्षाच्या वतीनं बस रोखून धरण्यात आली. तिकीट दरवाढ रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय द्या तसंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी परभणी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला आणि या मोर्चात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अजितदादा बीडची बारामती करा अशी घोषणाबाजी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. अकोल्यातील शेतकरी जागर मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर करत आंदोलन करण्यात आलं. शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, कर्जमुक्ती करा, सोयाबीन, हरभरा, कापसाच्या दरवाढीसह इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर भजन करत आंदोलन केलं. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्तानं मराठी भाषा संवर्धन करण्याच्या दृष्टीनं जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आणि जिल्हा ग्रंथालयाच्या वतीनं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. आपली मराठी भाषा समृद्ध आणि अखंडित राहावी यासाठी मराठी भाषेचा वापर करा असं आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात जिल्हास्तरीय सरपंच महोत्सव आयोजित करण्यात आला. हा महोत्सव पुढील 3 दिवस चालणार आहे. यामध्ये कबड्डी सामने, कृषी प्रदर्शन आणि महिला बचत गटाकडून अन्नपदार्थांचे स्टॉल यांचा समावेश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध शिल्पकार नरेंद्र सिंग साळुंकेची मुलगी दिवरा सिंग हिला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिanto यांचं तैलचित्र बनवण्याचा सन्मान मिळाला. त्यामुळे खुलताबादचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. जळगावच्या बहाळ गावात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत प्रचार आणि प्रसिद्धी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात नाशवंत कृषी उत्पादनं, तृणधान्य आधारित उत्पादन, मत्स्य आणि कुक्कुटपालन याबाबत शेतकरी आणि महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विदर्भ प्रांताचं 53वं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विविध स्लोगन असलेले फलक हाती घेत शोभायात्रा काढण्यात आली. मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आजपासून माघी गणेश यात्रोत्सव जो सुरू झालेला आहे. मुख्य मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी भक्तांना 4 दिवस संधी मिळणार आहे आणि या अभिषेकासाठी आज हजारो भाविकांनी संधीचा लाभ घेतला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं. वसंत पंचमी पर्यंत शिबिर चालणार असून शिबिरात प्राणायामाची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाणार आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आणि कारवाईत आरोपीकडून 6 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून दारूच्या व्यसनाची पूर्तता करण्यासाठी आरोपी दुचाकी चोरी करत होता. इंदापूर तालुक्यातील बेकायदा चोरून वाळू उपसा करणाऱ्या 3 फायबर बोटी नष्ट करण्यात आलेल्या आहेत. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. स्फोटक लावून या बोटी उडवण्यात आल्या. रत्नागिरीच्या कुडोशी गावात भीषण वणवा पेटला आणि या वणव्यात शेकडो आंब्याची, काजूची झाडं जळून खाक झाली. सुदैवानं गुरांचा गोठा वाचला. पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधील बेवारस बॅगमधून 10 किलो कोरडा गांजा जप्त करण्यात आला आणि 1 लाख रुपयांचा गांजा आरपीएफने ताब्यात घेऊन लोहमार्ग पोलिसांकडे सोपवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिवमध्ये शेतातील ज्वारीला पाणी देताना विजेचा करंट लागून या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. महावितरणचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरू केला. बुलढाण्याच्या मलकापुरात अवैध बायोडिझेल पंपावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई दक्षता पथकासह पुरवठा विभागाने छापा टाकत 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकाने 2 पंपांना टाळ ठोकत 7 लोकांवर गुन्हा दाखल केला. रबाळे एमआयडीसीमधील यादवनगरमध्ये कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला होता आणि त्याची अखेर ओळख पटली आहे. मनोज बीद असं मृत तरुणाचं नाव असून 9 दिवसांपासून तो बेपत्ता होता आणि या प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले. मुलीला पैशाची गरज असल्यानं पैसे आणि दागिने घेऊन जाणाऱ्या शिंपी दाम्पत्याच्या पिशवीतून पैशांसह दागिने लाभवण्यात आले. पारोळ बस स्थानकात ही घटना घडलेली आहे. 81 ग्रॅमचे सोन्या चांदीचे दागिने, 1 किलो चांदीचा तुकडा आणि 3,70,000 रुपये चोरट्यांनी लंपास केले. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. अकोल्याच्या
उरळ, बार्शी टाकळी आणि पातूरमधील मंदिरातील दानपेटीत चोरी झाली होती. या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे आणि 3 आरोपींकडून दानपेटीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2 गटातील भांडणात पोलिसांनी आरोपींना सोडून आमच्या 3 निरपराध मुलांना 55 दिवसांपासून अटक करून ठेवली आहे, असा आरोप चिपळूणमधील काही पालकांनी केलाय. पुरावे देऊनही पोलीस अपराधींना पाठीशी घालतात. त्याविरोधात 5 फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसवण्याचा इशारा पालकांनी दिला. धुळ्यातील कॅफे हाऊसमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराविरोधात भाजप आमदार अनुप अग्रवाल रस्त्यावरती उतरले. देवपूरसह अनेक ठिकाणी अग्रवालांनी पोलिसांसह कॅफेवर छापे टाकले आणि या छापेमारीत काही तरुणांसह तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अमरावतीच्या दर्यापुरात अवैध वाळू माफियांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला केला आणि या हल्ल्यात 3घांचा समावेश होता. प्रशांत ठाकूर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केल्यानं तो गंभीर जखमी झाला. शेगावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 क्विंटल 7 किलो म्हणजे 42 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आणि गांजा तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. गोंदियात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पलटल्यानं 10 विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरणी सिल्लोड भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कटारिया यांच्यावर दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांनी आरोपी अविनाश धोडी यांच्या विरोधात गेल्या वर्षी तक्रार केली होती. अविनाश धोडी अवैधरित्या दादरा नगर हवेली आणि दमणमधील दारू महाराष्ट्रात आणून विकत होता, अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींच्या नावाचा वापर करून डबी फॉर्म भरणारे काही भाऊही आहेत. अशा भावांचा शोध घेऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या भावांवर कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल, असा इशारा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यात मदत केल्याचा खुलासा पोलीस अधीक्षकांनी केला. मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतील उपोषण 6व्या दिवशी स्थगित केलं आणि आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. जुना काळ गेला, जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायचे दिवस गेले, असं अजब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलं. रायगडमधील संवाद मेळाव्यात दानवेंनी शिवसैनिकांना हा अजब सल्ला दिला. पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या कुटुंबाने पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर गंभीर आरोप केले. अविनाश धोडीला चौकीतून पळवण्यात पोलिसांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. अविनाश पोलिसांना लाखोंचा हप्ता देत असल्याचा हे आरोप कुटुंबाने केला. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्नात भेट झाली आणि या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं होतं आणि यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. लग्नात भेट झाल्यानं युती होईल असा समज असणं भाबडा विचार आहे. लग्नात भेटून पक्ष जवळ येत नाहीत तर लग्नात भेटणे हे स्वाभाविक आहे. मी असतो तर मीही भेटलोच असतो, असंही फडणवीस म्हणाले. बीडच्या परळी मतदारसंघातील कोट्यवधींच्या बोगस कामाचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी जी ती सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली.